आता बातमी एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क मधल्या समस्यांबाबत एनडीटीव्ही मराठीने दाखवलेल्या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली। हिंजवडी आयटी पार्क मधल्या पायाभूत सुविधांसंदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। सोबतच मेट्रोचं काम देखील त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्यात। याशिवाय हिंजवडी मधल्या रस्त्यांवरती पाणी साचू नये याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी एका सल्लागार समितीची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। हिंजवडी आयटी पार्क मधल्या समस्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान याचा हिंजवडीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पुण्याजवळच्या हिंजवडीमध्ये आयटी पार्क आहे आणि हिंजवडी आणि आयटी पार्क असं समीकरण गेले अनेक वर्षांपासून आहे। खरं तर या आयटी पार्कपासूनच अनेक प्रकारचा कर हा शासनाला मिळतो। मात्र या आयटी पार्कमध्ये अनेक सुविधांचा अभाव पाहायला मिळतो। याच्यामध्ये प्रामुख्याने वाहतुकीची समस्या म्हणजे रोजच इथं होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्याच्यामुळे इथे आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना इथे होणाऱ्या बाकीच्या वाहतूक कोंडीचा सततचा त्रास हा सहन करावा लागतोय। मात्र केवळ हेच नाही तर अनेक सोयीसुविधांचा अभाव हा या हिंजवडी भागामध्ये पाहायला मिळतो। विशेषतः पावसाळ्यामध्ये इथे पाणी भरणं असेल किंवा रस्त्याचे खड्डे असतील अशा सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। इतरही अनेक समस्या या सतत भेडसावतात। त्याच्यामुळे या आयटी कर्मचाऱ्यांसह या आयटीमधील अनेक कंपन्यांनी या बाबतीत सरकारला एक निवेदन दिलं आणि या सगळ्या समस्यांचा पाठपुरावा केला। विशेषतः या हिंजवडीसह जी 7 गावं आहे यांचा समावेश हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत केला जावा, ज्यामुळे आम्हाला महानगरपालिका सोयीसुविधा देऊ शकेल। कारण इथे ज्या ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायती कर घेतात मात्र सोयीसुविधा त्या पद्धतीने देत नाहीत अशी जी तक्रार आहे ती गेले अनेक वर्ष करतायत आणि या सगळ्याचा पाठपुरावा विशेषतः एनडीटीव्ही मराठीने केला आणि एनडीटीव्हीने हा सगळा पाठलाग केल्यानंतर आता कुठे या त्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे। आज मुंबईमध्ये या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक झाली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये काही ठोस आश्वासनंही देण्यात आली। त्याच्यामध्ये जो मुख्य लक्ष्मी चौक आहे जो 4 लेनचा आहे तो 6 लेन करण्यावर आता सरकार हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या 6 लेनच्या रस्त्यासोबतच जे एंट्री पॉईंट आहेत आयटी पार्कमध्ये येणारे त्या बाबतीत देखील रस्त्याच्या सुविधा केल्या जाणार आहेत। विशेषतः ही जी मेट्रो लाईन आहे त्याची नुकतीच चाचणी झाली आणि हिंजवडीपर्यंत मेट्रो ही आता सुरू होणार आहे। या माध्यमातून देखील काही सुविधा ह्या पुरवल्या जातील अशा पद्धतीची काही आश्वासनं जी आहेत ती आता दिलेली आहे। मात्र आयटीएन्स जे आहेत ते ह्या गोष्टीवर ठाम आहेत की गेल्या 7 ते 8 वर्षांपासून ही आश्वासनं मिळतात। प्रत्यक्षात याची कार्यवाही कधी सुरू होते हे पाहणं गरजेचं आहे। कारण आम्ही ज्या वेळी अशा पद्धतीने लढा देतो तेव्हा आम्हाला आश्वासनं मिळतात मात्र त्याचा पाठपुरावा केला जातो का, प्रत्यक्षात ही कामं सुरू होतात का हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे। त्याच्यामुळे आता एकदा आश्वासन दिलं मात्र ते कामात परावर्तित होतंय का हे पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, एनडीटीव्ही मराठी, पुणे। दरम्यान स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। काय म्हणाले पाहूयात। हो, हे सगळ्या ह्याच्यात मी सांगतो ना जे पण कनेक्टिव्हिटी आहेत या हिंजवडीला येणाऱ्या ज्या म्हणजे बाहेरच्या जे काही ॲक्सेस आहे अप्रोच आहे ते सगळे अप्रोच जे रस्ते कनेक्ट करणार आहेत त्या सगळ्यांसंदर्भात तिथे चर्चा झाली आणि त्याच्यावर टाईम बॉन्ड असा कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांनी दिला। नाही, प्रत्येक कामाला वेगवेगळं हे दिलेलं आहे। कन्सल्टंटपासून तर फार तुमच्या वर्क ऑर्डरपासून काम जॉईन करून प्रत्येक याला एक टाईम लिमिट दिलेलं आहे सगळं। अनधिकृत बांधकामांचा मोठा सुळसुळाट सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहे। आत्ता सध्या फक्त हा विषय जो आहे हे सगळे त्याच्यासाठी आलेले आहे। तुमचा जो मुद्दा आहे त्यासाठी आम्ही परत येऊ दोघं। आत्ता जो आमचा जो मुद्दा आहे जो मध्यंतरी पावसामुळं आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजपासून तर तिथं राहणाऱ्या लोकांपर्यंत त्यांना जो त्रास झाला तो त्रास कसा दूर करता येईल याच्यासाठी मी मिटिंग